तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। बड़ी उम्र है आपकी, आप आए बड़ी उम्र है आपकी। बस अभी नाम मैंने लिया आपका, बस अभी नाम मैंने लिया आपका। कारेश सर्वदा दयांचे केले या स्मरण, होय सकळे विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची। लोकाभिरामो रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र भगवान की। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं। यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। उमापति महादेव की जय। सत्य सनातन हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आज के आनंद के अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय देवादिदेव महादेव चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती आणि स्वकल्याणासाठी सुंदर असा मार्ग दाखवून देणारे आदिकरून सर्व संत
सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर अशा पती पावन कथेला आजचा प्रारंभ। आज आपल्या कथेचा तिसरा दिवस। जसे जसे दिवस जातील तशी तशी कथा ही सुंदर शास्त्रयुक्त आणि ज्ञान देणारी होणार आहे। आणि म्हणून आज तिसरा दिवस, आज अतिशय गोड, मनाला शांती देणाऱ्या आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडणाऱ्या कथा आज आपण ऐकणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात यात कुठलीही शंका नाही। सुंदर असं वातावरण आहे। सतचित्त चैतन्य निर्माण करणारा स्वतः परमात्मा या कथेच्या स्थळी विराजमान होत असतो असं आपण गृहीत धरून आजच्या कथेला परभणीची सुरुवात करत आहोत। आजच्या कथेमध्ये असे सुंदर सुंदर भाव आहेत, फक्त तुम्ही किती घेताय तुमच्यावरती आहे। तुम्ही काल ऐकलं की देवाचं लग्न झालं भोलेबाबांचं। आता लग्न झाल्याच्या पुढची जी कथा आहे ती आपण संसार भोलेबाबांचा, म्हणजे कुठल्याही एक इंचाचाही कथेमध्ये गॅप न देता तिथूनच आपण ती कथा पूर्वार्धाला सुरुवात करणार आहोत। उत्तरार्ध तुम्ही काल ऐकला। सतीखंडातील हा भाग आहे, सती चरित्र। भोलेबाबांचं लग्न लागलं। लग्न लागल्याच्या नंतर भोलेबाबांसोबत माता सती ही कैलास पर्वतावरती निघून आली। आणि लग्नाचे सुरुवातीचे दिवस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खूप आनंद असतो, काही की नाही? तुमचे सर्वांचे लग्न झाले काही की नाही? वा वा। सुरुवातीचे काही दिवस अतिशय आनंदामध्ये असतात। बाईला वाटतं की असा माणूस जगात नाही आणि माणसाला असं वाटतं अशी बाई जगात नाही। दिवसामागे दिवस जाता, प्रेम कमी होत जातं आणि मग समाजाच्या लाजीने तो संसार चालू असतो। हे शाश्वत सत्य आहे, तुम्ही माना अगर नका मानू। इथं बसलेल्यांपैकी तुम्ही कोणालाही विचारा की लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही सुखी आहात का, तर 1% लोक म्हणतील, ते बी मन मारून म्हणतील संसारामध्ये सुख नाही। हे माझं वाक्य नाही, हे संतांचं वाक्य आहे। दुख बड़े आहे हा संसार, दुख बड़े आहे हा संसार, दुख बांधवडे आहे हा संसार, दुख बांधवडे आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडे आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे। चौचरणी अभंगामध्ये सुद्धा संसाराचं वर्णन आहे। संसार दुःख मूळ चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ। आणि हे सर्वेचे सर्व वाक्य संतांचे आहे की संसारामध्ये सुख नाही, संसारात सुख नाही हुशारीद, कोणाचे गणगोत कोणाचे घर, आहे की नाही? संसारात सुख नाही। मग तुम्ही जर म्हणत असाल संसारात जर सुख नाही, तर मग संतांनी देवांनी संसार का केला, तर देवाच्या संतांच्या संसारामध्ये आणि मानवाच्या संसारामध्ये खूप असा फरक असतो। तुम्ही जो संसार करताय ना, तो स्वार्थापोटी करताय, लोभापोटी करताय आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करताय। आणि साधूचा आणि देवाचा संसार हा स्वतःच्या स्वार्थाबरोबर परार्थामध्ये सुद्धा प्रावीण्य असतो। आणि म्हणून साधूच्या आणि माणसाच्या संसारामध्ये बदल आहे। अजून आपले काही 10, 15, 20 लोक बाकी आहे, तोपर्यंत आपण आता भोलेबाबाची वरात पाठवून देऊ परत। हा किस्सा तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि लक्षातही राहत नाही।
भोलेनाथांच्या लग्नामध्ये जेव्हा चौरी भौरी माहिती आहे ना तुम्हाला? चौरी भौरी, त्या चौरी भौरीच्या वेळेमध्ये आणि प्रदक्षिणा फेरे मारण्याच्या वेळेला काय झालं माहिती आहे का? भोले बाबांच्या जवळ ते जी धुनी पेटवली होती 7 फेऱ्यांसाठी, त्या 7 फेऱ्यांमध्ये अग्निदाह चालू होता. माता सती आणि भोलेनाथ दोघंही जवळजवळ बसलेले होते आणि त्या सती मातेचे पाय हे ब्रह्मदेवाच्या नजरेस आले, कारण ब्रह्मदेव सुद्धा तिथं उपस्थित होते. ब्रह्मदेवाने त्या सतीचे पाय बघितले आणि पाय बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पाप आलं. तुम्ही विचार करू शकता की सगळी नात आहे ब्रह्मदेवाची. आता तसं या कथेमध्ये विश्लेषण नको, परंतु जे पुराणात आहे काही आपल्या घरच्या गोष्टी नाही, समाजाला सुद्धा कथा कळल्या पाहिजे. आता ही भोलेनाथाची लीला होती का ब्रह्मदेवाचं पाप होतं हे त्याचं त्याला माहिती. ब्रह्मदेवाच्या नजरेत सतीचे पाय बघितले आणि पाय बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पाप निर्माण झालं की हिचे पाय जर इतके सुंदर असतील तर हिचा चेहरा किती सुंदर असेल, आणि म्हणून ब्रह्माने सतीचा चेहरा बघण्याचा दुर्हास करण्याचा प्रयत्न केला. पण पूर्वीची परंपरा होती की पदर खूप लांब असायचा. आता तो हळूहळू वर गेला आणि तो हळूहळू कुठं जाईल काय सांगता येत नाही. आपल्याला काय कोणावर टीका करायची नाही. तुम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिलाय, जसं पटेल तसं राहा. फक्त संस्कृती जर टिकवता येत नसेल आणि जर थोडा जर तुम्हाला अहंकार आला असेल पैशाचा, व्यवहाराचा, पदाचा, तर राणी पद्मावतीचं चरित्र अभ्यासा. मेवाडची राणी होती, राणा रतनसिंगांसारखा तिचा नवरा होता. राजपूत घराण्यामध्ये सर्वात सुंदर त्या काळात जगामध्ये विश्वसुंदरी राणी पद्मावती होती. परंतु परपुरुषाची नजर माझ्या चेहऱ्यावर पडेल त्याच्या आधी मी आत्महत्या केलेली बरी, हा हिंदूंचा इतिहास हा महिलांनी लक्षात ठेवला पाहिजे. बऱ्याच महिला म्हणता आमना दल्ला वटवट करत, दल्ली वटवट करस, पण दल्ला दल्ली गरमाय म्हणून बी तू डोक्यावर पदरलीस, आई बी सत्यता आहे. आताच्या सासू सासऱ्यांनी एक बिंडोकपणा चालू केला. बेटा तुला जसं पटेल तसं राहा, आमचं काही म्हणणं नाही, कारण तुमले माहिती आहे ते तुम्हाला ऐकावं नाही. बेटा तुला जसं राहायचंय तसं राहा, तुला दाबून ठेवणार नाही, तुला कुठल्याही प्रकारचे बांधून ठेवणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हा सासरा तुझा बाप आहे आणि या बापाची इज्जत तुझ्या हातात आहे, बस. नाही आमच्या सुनेला आम्ही एवढी सूट दिली ना, तिला जसं पटेल द्या ना सूट, द्या ना. सूट दिल्याबद्दल विषयच नाही, स्वातंत्र्य द्या, तिला मुक्त व्यवहार करू द्या. पण कमीत कमी आपण हिंदू आहोत आणि आपली काही संस्कृती आहे याचा भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. शेवटी तुमची इच्छा, आमचं काम आहे सांगणं, ऐकणं ना ऐकणं तुमचा बुद्धीचा दोष आहे तो. सतीचे पाय बघितले, चेहरा बघण्याचा इच्छा झाली आणि ब्रह्मदेवाने काय केलं, त्या अग्नीमध्ये फूक मारली, धुक्कट झाला. धुक्कट समजतो ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणता? दुपट, दुवारा. हा, आणि त्या दुपटमध्ये काय झालं माहितीये का, सतीने आपले डोळे पुसण्यासाठी तो पदरवर केला आणि तितक्यात ब्रह्मदेवाने चेहरा पाहिला. आणि तुम्हाला काय वाटतंय, भोले बाबाला माहिती पडलं नाही? माहित नाही पडलं ते. तुम्ही मंदिरात पाणी टाकत असताना पाणी टाकून आल्यावर तुम्ही कुत्र्याला दगड मारला, भोले बाबाला माहित नाही का? तुम्ही भोले बाबा बनले होते का? बनले होते ना? तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही आता बार सोडला पाहिजे, नाही तर उद्यापासून देवावर कोणी विश्वास नाही ठेवणार. आणि मी सांगतो तुम्हाला, माणसाने आपल्या इंद्रियांवरती जर ताबा मिळवू शकत नसेल तर तो माणूसच नाही, आहे की नाही? माणसाने मनावरती नियंत्रण केलं ना तर माणूस सर्व काही करू शकतो. आणि हे आपल्यासाठी नाही तर एक दिवस असं माहिती पडेल, तोंड बंद झालं आणि इथं नळी टाकली आणि घर परिवार कोण बघेल आपला? आता होतं नव्हतं ते विकून दवाखाना करावा लागतोय व्यसनामुळे. म्हणून व्यसन काही चांगले नाही, मजा वाटते तुम्हाला आज, पण येत्या काळामध्ये तुम्ही फार भोगणार. काहींनी तर माळा टाकून सुद्धा दारू पिले. मी सांगतो तुमची मौत चांगली होणार नाही, लिहून दे तुम्ही कोऱ्या कागदावर. तुमच्या मुलांना संतती होणार नाही, तुमचा वंशाचा विस्तारच होणार नाही जर तुम्ही देवाला धोका देत असाल तर.
काही लोक इतके खतरनाक आहे, माळ घालून घेतात, दारू पिता, इतकी भारी ॲक्टिंग करता की त्यांना असं वाटतं समोरच्याला काहीच समजत नाही. तुम्ही माणसाला फसवू शकता, तुम्ही देवाला नाही फसवू शकत. मी सांगतो वंशाचा विस्तार होणार नाही. मी असे तुम्हाला 11 उदाहरणं देऊ शकतो. म्हणून भक्ती करायची अंतकरणापासून करा, देवाला मूर्ख समजू नका. सीधी साधी भक्ती करा, जास्त काही तोतांडा आणू नका. फक्त त्या परमात्म्याने तुम्हाला शेवट चांगला दिला पाहिजे याच्यासाठी त्याची सेवा करत चला. ब्रह्मदेवाने सतीचा चेहरा बघितला. भोलेनाथांना खूप राग आला की तुला जगाची निर्मिती करण्याची जबाबदारी दिली आणि अशा पद्धतीचं पाप जर तुझ्या मनात येत असेल तर तुला काही मी जिवंत ठेवणार नाही. भोलेनाथांना खूप राग आला. तिसरा डोळा उघडणार विष्णू भाऊंनी हात धरला. बोले बाबा, पहिलाच दिवस आहे लग्नाचा, गडबड करू नका. राग शांत झाला, पण ब्रह्मदेवाला शाप दिला. आणि त्यांची जी हात होते दोघी हात, ब्रह्मदेवाला असे हात तोंडात समोर येतील असा शाप भोलेनाथांनी दिला. ब्रह्मदेवाला त्यांची चूक कळाली की मी ही चूक करायला नको होती, मी पाप करायला नको होतं. शेवटी भोलेनाथांचा राग शांत झाला आणि भोलेनाथांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की मी रागामध्ये जो तुम्हाला शाप दिला तो तुमच्या भल्यासाठी आहे. ब्रह्मदेवाने परत प्रश्न विचारला, आता हे पाप कमी होण्याचा मार्ग सांगा. तेव्हा भोलेनाथांनी सांगितलं की ब्रह्मदेवा, तुम्ही आता एक काम करा, तुमचे हात तुमच्या चेहऱ्यासमोर घ्या आणि पृथ्वीवरती भ्रमण करा. त्याने काय होईल तर त्याने असं होईल, लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही तोंडाजवळ हात का धरले आहेत. तर जो जो तुम्हाला विचारेल त्याला तुम्ही काय पाप केलं ते पाप सांगा. त्याने काय होईल तर त्याने असं होईल, जेव्हा तुम्ही तुमचं पाप लोकांना सांगाल लोक तुमची निंदा करतील आणि जितकी जास्त निंदा होईल तितकं तुमचं पाप कमी होईल. म्हणून माणसाची निंदा झाली पाहिजे. निंदा ज्याची होते त्याचं पाप कमी होतं आणि जो करतो त्याचं वाढत जातं. म्हणून जर तुमची कोणी निंदा करत असेल तर तुम्ही त्याच्या नावाने घरात दिवा लावला पाहिजे की देवा माझ्यापेक्षा याला आयुष्य दे, कारण याच्या निंदेमुळे माझी प्रगती. हा सुद्धा सिद्धांत आहे. तुम्ही समाजामध्ये बघा, ज्याला जितके लोक नावं ठेवता, जितके बदनाम करता, तितकाच तो मोठा होत चालतो. म्हणून संतांचं सुद्धा वाक्य आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा झाली पाहिजे. ब्रह्मदेवाची निंदा होत गेली, ब्रह्मदेवाचं पाप कमी होत गेलं आणि शेवटी परत आता माता सती आणि भोलेनाथ कैलास पर्वतावरती आगमन झालं. लग्नाच्या आधी बरं वाटत होतं. प्रेम झालं की मुली म्हणता, मैं तुझे देख कर जिंदगी का गुजारा कर लूंगी, मैं तेरे साथ झोपडी में रह लूंगी. आई फक्त मनानं रस. पण जसे जसे हाल वाढतात तसे तसे त्यांच्या लक्षामध्ये येतं आणि मग भांडणं होतात. सतीला सुद्धा खूप स्वप्न होते, माझा नवरा देवादिदेव आहे, महादेव आहे, भोलेनाथ आहे, जगाची निर्मिती करणारा आहे, ब्रह्मा विष्णू सारखे त्यांचे मित्र आहेत. पण भोले बाबा कैलासावर राहत होते, अंगावर कपडा नाही, भस्म लावलेलं मेलेल्या माणसाचं. आज रोजी सुद्धा तुम्ही जर काशीला गेले 365 दिवस तिथं मुर्दे पेटत असतात. किती दिवस? 365 दिवस मुर्दे पेटत असतात आणि त्या मुर्द्यांची गरम भस्म हे भोलेनाथांना विश्वनाथांना तिथं लावलं जातं रोज. म्हणून काशीमध्ये मरण चांगलं आहे. आमच्या एका संतांनी प्रण घेतला होता की मी काशीतच मरेल. 32 वर्ष काशीमध्ये राहिले आणि 32 वर्षाने मनात विचार आला की एकदा मरण्याच्या आधी घरी जाऊन येऊ. घरी आले मग मेले. ते भोलेनाथ आहे तो. तुम्ही विचार करूच नका कोणत्या गोष्टीचा. जो हो रहा है उसकी कृपा से हो रहा है. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. हे अर्जुना, या जगतामध्ये सूर्य माझ्या इच्छेशिवाय हालत नाही, माझ्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. मग खरं सांगा, देवाची इच्छा नसताना तुम्ही का त्याला येऊ शकता का? लोक चर्चा करतात, तो काही दिसला नाही ते काही दिसले नाही. अरे तसं नाही, जो आला त्याच्याकडे लक्ष द्या. जो आला नाही त्याचा काय विषय घ्यायचा आहे? ज्याला स्वतःचा उद्धार करायचा आहे, ज्याला परमात्म्याची गोडी आहे, तो कुठूनही येऊ शकतो.
आणि ज्याला गोडीच नाही, ज्याला पाप आडवं येतं त्यांचा काही विषयच नाही. त्याच्यामुळे खेद नको, खेद करू कोणत्या गोष्टीचा, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. परमात्म्याची इच्छा असल्याशिवाय, परमात्म्याची कृपा असल्याशिवाय आणि अनंत जन्मेचं तुमचं पुण्य असल्याशिवाय तुम्ही कथेला येऊ शकत नाही. माझ्या मनाचं बोलेल तर नरकात जाईल. मी तुम्हाला प्रमाण जन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही. हे संतांचं वाक्य आहे. जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी पुण्य केलं आणि त्याचं फळ म्हणून तेव्हा विठ्ठले कृपा केली राम. तेव्हा तो परमात्मा कृपा करतो आणि तेव्हा त्याची कथा श्रवण करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये येतो. ब्रह्मदेवाची निंदा झाली, ब्रह्मदेवाचं पाप कमी झालं. आता सती माता कैलासावरती आली, ना घर आहे ना दार आहे, काहीच नाही आहे, या काहीच नाही आहे. आता लग्नाच्या पहिले सर्व बघितलं जातं, घर दार बंगला आहे की नाही. पण आज मात्र सतीच्या आई वडिलांनी बघितलं नाही. आणि जेव्हा सती कैलास पर्वतावरती आली तेव्हा सतीच्या लक्षामध्ये आलं की जो मैंने सपने सजाए थे, जो मैंने आस लगाई थी वैसा तो कुछ नहीं है. आणि मग तिने भोले बाबांना मागणी केली, सुंदर अशी रेसिडेन्सी बनते म्हणे, आपलं बी एखादा गुरभोग कर, आपल्याला गरज नाही राहायला. कल्पनात्मक विनोद आहे बरं. इकडे बघा, इकडे बघा, ऍडजस्टमेंट होईल, काळजी नका करा. सती मातेने भोलेनाथांना प्रश्न केला की आपण कैलासावरती राहण्यासाठी आलो, पण इथं घर नाहीये, इथं निवारा नाहीये, इथं धो धो पाऊस पडतो, तो सगळा अंगावरच पडतो, विजांचा आवाज होतो, माझा जीव घाबरतो. आता भोलेनाथाने सांगितलं मी तर असंच आहे, लग्न करू संसार करू हे काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं, पण आता लग्न झालंय तर आपण काहीतरी विल्हेवाट करू. आणि भोलेनाथांनी विश्वकर्मा नावाच्या देवाला बोलवून घेतलं आणि सती मातेसाठी हिमालय पर्वतावरती दक्षिण बाजूला सुंदर असा त्यांनी महल बनवला. सती माता खूप आनंदामध्ये. लग्न नवीन नवीन झालं होतं, धोंड्याचा महिना चालू होता, योगायोगाने भोले बाबांना बोलावा आलेला होता. 3 नियम आहेत, काही ठिकाणी बोलवलं तर जा, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जा, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका, असे 3 नियम शास्त्राच्या अध्ययनामध्ये येतात. बोलवलं तरच जा,
जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए। चाहे कितनी सुंदर हो बेटी उस गाँव घुमाना ना चाहिए। चाहे जितनी सुंदर हो बेटी उस गाँव घुमाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। क्या बात है, ऐकलं का? जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए। काही ठिकाणी बोलवलं तर जा, लग्न समारंभ असेल, सासरवाडी असेल, शुभ संकेत असतील, घरभरणी असेल, साखरपुडा असेल, अशा ठिकाणी तुम्हाला आमंत्रण आलं तरच जा, नाहीतर जाऊ नका। दुसरा नियम आहे, नाही बोलवलं तरी जा। धर्माचं काम आहे, समाजाचं काम आहे, तिथं बोलवायची वाट पाहू नका। काही लोकांना इथं सुद्धा वाटते की त्यांनी आमच्या घरी काही पत्रिका दिली नाही, आम्ही काही जावं नाही आणि आटे काही राहावं बी नाही। आलं का लक्षात? जिसका जितना भाग्य में होगा उतना ही वो पाता है। मेरे भोले के दरबार में सबका खाता है। चाहे अमीर हो चाहे गरीब हो, है कि नहीं? तो अमीर असो गरीब असो तो कोणी असो, मेरे भोले के दरबार में सबका खाता है। आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका। भांडण, दारू, जुगार अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका। आणि हे 3 नियम ज्या माणसाने जीवनात पाडले त्याच्या जीवनात कल्याण होतं। भोलेनाथांचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर अगदी 2-4-5 दिवसाने दक्षाच्या घरी म्हणजे सासऱ्यांच्या घरी फार मोठा यज्ञ होता। पहिले तर जवाई प्रसन्न होता, पण आता जवाई हे बोलवावं लागेल। जवाई देव असतो म्हणे। जवाई काय असतो? एक बाई म्हणे मना पूर्ण सोनं वही घ्या म्हणतं का ब म्हणे मना जवाई तिनं पटा ऐकस म्हणे। म्हणतं तून पोऱ्यात नाही तो बैल वही जायले म्हणे। म्हणतं का ब म्हणे तो तिनं ऐकस। म्हणजे सोन्याचं ऐकलं तर तो बैल होतो आणि जवाईने ऐकलं तर तो वा रे वा दुनिया। आणि पहिला विषय, त्याच्यानंतर मग त्या भोलेनाथांची पहिलीच बैठक होती, यज्ञ होता, मस्तपैकी समारंभ होता। सर्वेचे सर्वे देव त्या दक्ष राजाच्या दरबारामध्ये बसले होते। भोलेनाथही बसले होते। ब्रह्मा, विष्णू, सप्तऋषी, इंद्र, चंद्र, गंधर्व, किन्नर सगळेचे सगळे त्या सभेमध्ये बसलेले होते। आणि असे तुम्ही कसे खुर्च्या टाकून बसलेले तसेच सगळे बसलेले होते। आता खरं खरं सांगा, तुम्ही खुर्चीवर बसले आणि मी कधी मधून आलो तर तुम्ही काय करतात? उभे राहतात ना। उभं राहणं म्हणजे काय? मान देणं, इज्जत देणं। आता सर्वे बसलेले होते आणि दक्ष त्या सभेमध्ये आला, सगळेचे सगळे उभे राहिले, भोलेनाथ काही उभे राहिले नाही। भोलेनाथांचे डोळे बंद होते। श्रीराम जय राम, जय जय राम। दक्ष जसा आला, आता खरं खरं सांगा, सर्वे लोक उठून उभे राहिले आणि या कधी पटेल राहणार? मन डोकं फिरे का नाही? पण ज्याला राग येतो त्याला साधू म्हणू नका। ज्याला मान दिला नाही आणि जो मानाची अपेक्षा करतो, जो धनाची अपेक्षा करतो, तो त्याला साधू म्हणायचं नसतं। जो समाजाचा विचार करतो त्याला साधू म्हणायचं असतं। आता सर्वे उभे राहिले आणि भोले बाबा काही उभे राहिले नाही। आणि मग त्या दक्षाचं डोकं फिरलं। मग आडाआड बोलता लोक,
आडाआड बोलणाऱ्यांची जात भलती वेगळी असते. तोंडावर बोलणारे कधीही चांगले, जे आडे आडे बोलताना हे भलते खतरनाक असतात. हा, आटू घेतात ते. दक्षाने सुद्धा सभेमध्ये बसला आणि बसल्याबरोबर भोलेनाथांकडे तिरप बघितलं. म्हणजे तुम्ही मनवर नका, कारण तुम्ही काय बोले बाबाने. बोले या दक्षाने आडवाडवं बोलायला चालू केलं. काही लोक असे असतात म्हणे, त्यांना मानपान समजत नाही, लहान मोठ्याची पातुरी नसते म्हणे, बिंडोक असतात म्हणे काही लोक. सती मातेने भोलेनाथांना सांगितलं की माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ तुम्ही गेले होते, त्यांनी तुमचा खूप मोठा अपमान केला. पण या ठिकाणी सुंदर अशी कथा आहे. जिथं अपमान झाला तिथं परत जायचं नसतं. दक्षाने भोलेनाथांचा अपमान केला. भोलेनाथ काही बोलले नाही. भोलेनाथ सरळ उठले, कारण भोलेनाथ हे त्यांच्या घरी गेले होते. भोलेनाथ परत निघून आले. भोलेनाथांना खूप वाईट वाटलं होतं. भोलेनाथांनी सर्वच सर्व त्या सतीला सांगितलं की तुझ्या बापाने असा असा माझा अपमान केला, आणि नियम असं म्हणतो सासरवाडीमध्ये जर जवायला मान नसेल तर त्या ठिकाणी मुलीने जाता कामा नये. कारण नवरा हा आपलं सर्वस्व असतं, फक्त नवरा तसा पाहिजे. हा, नाही तर बाकीनं म्हणते महाराज नेमन सांगितलं तो बी तसा पाहिजे. मी सांगितलं होतं की रोज सकाळ संध्याकाळ नवऱ्याच्या पाया पडल्या पाहिजे, त्याच्याने पुण्य प्राप्त होतं. पण एका ताईने मला कंप्लेंट केली म्हणे, महाराज मी रोज त्यांच्या पाया पडायला तयार आहे, पण त्यांना पाय सापडतच नाही म्हणे. आहे की नाही? जी बाई नवऱ्याच्या पाय दाबून झोपते, मी सांगतो तुम्हाला शास्त्राने 21 दिवसाच्या आत त्यांच्यावरचं कर्ज कमी व्हायला लागतं, त्यांच्या घरात लक्ष्मी येते. कारण लक्ष्मी वल्लभ तयाजवळी लक्ष्मी माता सतत नारायणाचे पाय दाबत असते. म्हणून कोणाची परिस्थिती जर खराब असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवून अंतकरणाने फक्त नवऱ्याचे पाय दाबत जा. तो झोपी गेला शांततेने का तुमच्या घरात लक्ष्मी येणार म्हणजे येणार. हे साधूचं वाक्य आहे. जर टिकत नसेल तर बरं पैसा न सांगता आनंद आहे ना तुमले पाहुणे बा, बरं आहे ना. काही लोकांना बघितलं का मनापासून आनंद होतो मला. आणि तुम्हाला एक सूत्र सांगतो मी, एखाद्याकडे बघून जर तुम्हाला जर आनंद झाला तर समजून घ्या त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आहे, आदर आहे, भाव आहे. आणि एखाद व्यक्तीकडे बघून जर तुम्हाला आतून कसं कसं व्हायला लागलं, समजून घ्यायचं याच्या मनात तुमच्याविषयी खराबी आहे. हा सिद्धांत आहे मानसशास्त्राचा. आणि सध्या काळाची गरज आहे माणसं ओळखणं. सुखी संसार चालू झाला. भोलेनाथांनी सांगितलं तुझ्या बापाने आमंत्रण दिलं होतं, मी गेलो, पण माझा खूप मोठा अपमान झाला. सतीने मनातल्या मनात विचार केला, जाऊ द्या, माझ्या बापाचा स्वभाव जरा खराब आहे, बोलला असेल तो जाऊ द्या, सोडून टाका, माफ करा. पण भोलेनाथांच्या मनातून काही जात नव्हतं. एक दिवस काय झालं, भोलेनाथांच्या मनातून जावं म्हणून सती माता आणि भोले बाबा हे जंगलामध्ये फिरायला गेले. असं म्हणतात तुमचं जर मन लागत नसेल तर कुठंतरी फिरून आलं पाहिजे, फक्त फिरून येऊ नका. शब्द बघा मराठी व्याकरणाचे कळतात का? फिरून आलं पाहिजे, फक्त फिरून येऊ नका. घरी गेल्यावर विचार करा या वाक्याचा. भोले बाबा सती माता जंगलामध्ये फिरत होते आणि योग असा झाला की त्याच वेळेला रावण सीतामातेला घेऊन गेला होता. ऐकताय तुम्ही कथा? लग्न लागलं, कैलासावर आले, अपमान झाला, परत घरी आले, मन लागत नाही, फिरायला गेले. योगायोग असा झाला की त्या वनामध्ये रामचंद्र दिसले भोलेनाथांना. रामचंद्र झाडाखाली बसून रडत होते. आणि का रडत होते काका? बायको घेऊन गेलं म्हणे कोणीतरी. भोलेनाथांनी, मी आज एक क्लिप बघत होते, ते ओशो बाबाची क्लिप बघत होतो, त्याच्यामध्ये ते असे म्हणतात, अरे जो ब्रह्मात्मा आहे, जो जग निर्माण करणारा आहे, त्याची बायको रावण घेऊन गेला हे त्याला माहित नव्हतं का? आणि तो जर जगाचा बाप होता, तो जर खरोखर परमात्मा होता तर सोन्याचं हरिण नसतं हे रामाला कळत नव्हतं का? आता तुम्ही वाचलंच नाही रामायण. सोन्याचं हरिण नसतं हे रामालाही माहिती होतं आणि रावण सीता घेऊन गेला हेही माहिती होतं. पण नियम असा आहे
कोडियाची कीर्ती वाढली गहन केली रामायण रामाआधी. तुम्हाला काय वाटतं, पिक्चर मध्ये हिरोला माहित नसतं हिरोईनला कोणी किडनॅप केलंय, पण जशी स्टोरी लिहिली आहे तसं त्या हिरोला वागावं लागतं. हिरो राम आहे आणि डायरेक्टर वाल्मिक ऋषी आहे, म्हणून त्या साधूचा मान ठेवला. कोडियाची कीर्ती वाढली गहन आणि रामाच्या आधी रामायण लिहिलं आणि तसं वागावं लागेल असा नियम होता. रामचंद्र रडताय, भोलेनाथांनी नमस्कार केला, पाय पडले, रामांनी सुद्धा पाय पडले, आलिंगन केलं आणि रडण्याचं कारण विचारलं तर रामचंद्र सांगतात की सीता मातेचं कोणी अपहरण केलंय. भोले बाबांनी चरण स्पर्श केला आणि सतीकडे बघितलं, सतीने काही पाया पडल्या नाही. जो झुकते नाही वो कट जाया करते है. ऐकलं लक्षामध्ये, पाय पडायची सुद्धा लाज वाटते काही लोकांना, का वाटते काय माहिती, पण पाया पडल्याने माणसाचा इगो जातो. काय जातो, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. अरे जे माणसं नेहमी झुकता, बघा एक सुंदर असं वाक्य आहे, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. इंस्टाग्रामला एक रील चालू होती, कधीच्या आधी मी ती बघितली. डोंगरावर चढणारा माणूस वाकून चढतो. चढणारा माणूस कसा चढतो, वाकून, आणि उतरताना तो तट होऊन उतरतो पटपट. म्हणून तुम्हाला जर कोणी व्यक्ती झुकलेला दिसत असेल, नम्र दिसत असेल तर समजून घ्या हा डोंगरावर प्रगतीवर चढतोय. आणि जर कोणी तट वागतोय समजी लेवा नाव डोंगर उतरी राहणार. कितलं सोपं आहे की नाही. तुम्ही गेल्या 7 वर्षापासून सुरतमध्ये माझं येणं जाणं आहे. कोणी व्यक्ती सांगेल तुम्हाला, साधूचा एक विषय असतो रतन बाबा, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आपले वाटले पाहिजे. काय वाटले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला तुमच्याशी बोलायची हिंमत झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपलं वाटलं का तुम्ही यशस्वी झाले. समाज जोडणं खूप कठीण असतं आणि तो ज्याला जोडता आला त्याचं मरण चांगलं होत असतं. कारण मेल्यावर समाज किती जमला याच्यावर भाऊबंदकीला समजतं की याची पोच काय होते. काही म्हणता महाराज नडाव नाही आपलं, पण एक नेहमी लक्षात ठेवा, 4 खांदे करी एक मडके दरी, लागणार म्हणजे लागणार. म्हणून मला कोणाची गरज नाही आणि माझी गरज सर्वांना आहे, या दोघी गोष्ट खोट्या आहे. खाली हात आया बंदे खाली हात जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ये खाएगा. सती मातेने काही रामचंद्रांकडे बघितलंही नाही, पाया बी पडली नाही. आता भोले बाबा बोलू शकत नव्हते, पण ते घरी आली ना, भोले बाबाला बेकार संताप आला. बिंडोक आहे का म्हणे तू, जगाचा बाप तुझ्या समोर होता, तुला पाय पडायची अक्कल नाही. सती मातेने पाठ फिरवली आणि भोलेनाथांना सांगितलं, तो जगाचा बाप आहे, राम आहे तो. आणि बायको गेली तर रडत तो होता तो, राम भीम नाही म्हणे तो. जेव्हा तुम्हाला माहिती नसते आणि तुम्ही ऐकून घेत नाही तेव्हा माणसाला खूप राग येतो. आमच्या गल्लीत एका बाईने गुरु केला, चादरवाले बाबा. नवीन नवीनच गुरु आहेत, पंख्यावाले बाबा, मोबाईलवाले बाबा, कंबळवाले बाबा, कोणतं बी बाबा. मी अपेक्षा नगरला सुद्धा सांगितलं नाही, तरी सांगतो, मी कधी 2 गोष्टी कधी केल्या ना, सुरतमध्ये मी दर वर्षाला 36 लाखाचं इन्कम कमवू शकतो. किती इथला म्हणजे आटे पडेल येत लोक कुठे, भलता विश्वास. मी लहान असताना, माझाही जन्म सुरतचाच आहे, मी 3री मध्ये असताना आमच्या घरी बाबा यायचे, लुटारू वृत्तीचे बाबा, भस्म, ते बाल, अलक निरंजन, आणि बिलकुल बोला होत नाही, येतच नाही ते काय बोलतील. एक प्रश्न विचारलाय का ताईने, त्याचा चेला म्हणायचा, बाबांचं 3 तासाचं मौन आहे म्हणे. म्हणता ते बार काय रांधता बाबा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. खरं सांगणाऱ्या लोकांना नकोय, सत्य सांगणाऱ्या लोकांना नकोय, कारण लोकांना संकटाचा उपाय पाहिजे.
संकटाचा उपाय शोधू नका, संकटासाठी संघर्ष करण्याची ताकद देवाला मागा. देवा दुःख कमी नको करू, तुझ्या ताकद असेल तेवढे दुःख दे, पण दुःख पेलायची ताकद सुद्धा दे. हे भक्ताचं लक्षण आहे. मागणारा भिकारी असतो आणि देहावरती उदास भक्त असतो. हा सिद्धांत मानवाने लक्षात घेतला पाहिजे. सतीने पाया बिया तर पडल्याच नाही, ऐकून बी घेत नाही. आणि तिच्या मनात विचार आला, तुम्ही म्हणताना तो जगाचा बाप आहे, मी परीक्षा घेते त्यांची. सबकी परीक्षा कीजो, साधू की परीक्षा कभी मत कीजो. महादेवाने सांगितलं, ऐक असं काम करू नको. ते म्हणे गुपचूप बसा, म्हणे तुम्हाला काय कळतं. जर भोलेनाथांना काही कळत नाही असं जर सतीचं म्हणणं असेल, मग इथं बसलेल्या भोलेनाथांनी आपला आपला विचार करून घ्या. शेवटी त्या सती मातेने सीता मातेचं रूप घेतलं आणि डायरेक्ट रामचंद्रांच्या समोर हजर झाली. आणि काय झालं मग? काय झालं? 7,500चा मेकअप केला होता आणि सगळा वाया गेला. त्या सतीला बघितलं सीतेच्या रूपामध्ये, रामचंद्रांनी बघता क्षणी ओळखलं. आणि ओळखल्याच्या नंतर आता हिला माय म्हणू तर बायकोच्या रूपात आहे, आणि बायको म्हणू तर ही भोलेनाथाची बायको आहे. रामांना बी घाम सुटला, बाई येते. पण रामांचं डोकं काम करत नाहीये. पण रामांनी खूप हुशारीने सुंदर असं वाक्य मुखातून काढलं, आताच तुम्ही इथून गेले, भोलेनाथांना काही तुम्ही आणलं नाही. सीतेने सांगितलेलं सतीच्या रूपामध्ये की तुम्हाला काय म्हणायचंय? मला एकच म्हणायचंय, तुम्ही थोड्या वेळा आधी माझ्या गुरूंसोबत इथं आले होते, परत एकटं येण्याचं कारण काय? म्हणजे याचा अर्थ रामांनी तिला ओळखलं. एका मिनिटात रूपात आली. पण विषय असा झाला, रामाने तिला माय म्हटलं. मग जेव्हा ती सतीच्या रूपात आली ना, तिला माय म्हटलं. काय म्हटलं? माय. जब सीता बनकर जय श्री राम के सन्मुख आए, पार्वती जब सीता बनकर जय श्री राम के सन्मुख आए, राम ने उनको माता कहकर शिव शंकर की महिमा गाई, राम ने उनको माता कहकर शिव शंकर की महिमा गाई। शिव भक्ति में सब कुछ सूझा, सबसे बड़ा नहीं कोई दूजा। बोलो सत्यम शिवम, बोलो है सुंदरम, मन मेरे शिव की महिमा के गुण गाए जा। मन मेरा मंदिर सिमन पूजा, मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। बोलो सत्यम शिवम, बोलो सुंदरम, मन मेरे शिव की महिमा के गुण गाए जा। मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा।
महादेव की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। आता या सतीला रामचंद्रांनी आई म्हटलं. काय म्हटलं? लक्ष देणं एकदा. फार गोड प्रसंग आहे हा. काही परत परत ऐकायला भेटणार नाही तुम्हाला आणि मी काही परत परत सांगणार नाही. आता तुम्हाला मी कालपासून सांगतोय की भोलेनाथांचे गुरु राम आहे आणि रामांचे गुरु भोलेनाथ आहे. याच्या पलीकडे दुसरं तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मिळालं तर ते शास्त्राचं नसेल. तुम्ही कुठेही अध्ययन करा. आता मला एक सांगा, सीता मातेला सतीच्या रूपामध्ये रामचंद्रांनी माय म्हटलं आणि जर समजा भोलेनाथ रामांचे जर गुरु आपण जर धरले तर पार्वती सती माता ही भोलेनाथांची बायको आहे आणि रामचंद्रांचे भोलेनाथ गुरु आहे. मग गुरुची पत्नी आपली कोण लागेल? काय लागेल? माय लागेल ना. ऐकताय ना तुम्ही? गुरुची पत्नी आपली माय. मग आता रामाने जिला माय म्हटलं, जी रामाची माय ती भोलेनाथाची कोण? ऐकताय ना तुम्ही? जपाईरानाथ. जिला रामाने माय म्हटलं आणि राम भोलेनाथाचे गुरु आहे, मग गुरुची माय आपली कोण? गुरु माय. कोण? हा. मग गुरु मायला पत्नी कसं म्हणायचं? आता भोलेनाथाने डायरेक्ट सांगितलं दूर बटाना म्हणे आज पाहिजे. या कमलेश महाराज पाटील आहेत ना म्हणे त्याच्यात दूर सौपूट. तर सतीने सांगितलं असं का, मला तुझ्याशी जास्त बोलायचं नाही. कारण भोलेनाथांनी विष्णुदेवाची आणि भोलेनाथांची चर्चा झाली होती की ज्या दिवशी तुमची पत्नी तुमचं ऐकणार नाही. तुम्ही कालच्या कथेमध्ये ऐकलं, लग्न करण्याच्या आधी भोलेनाथांनी सतीकडनं वचन घेतले होते, मी सांगेल तसं तुला ऐकावं लागेल. आणि विष्णुदेवाने सांगितलं होतं, ज्या दिवशी तुमची बायको तुमचं ऐकणार नाही त्या दिवशी तुम्ही तिला डायरेक्ट तलाक द्यायचा. काय द्यायचा? तलाक द्यायचा म्हणजे मनाने तिचा त्याग करायचा. विष्णुदेवाला वरदान होतं ते दिलेलं. आता भोलेनाथांनी सांगितलं की मनातल्या मनात विचार केला, ही रामचंद्रांनी हिला माय म्हटलं, आता हिला मी हात लावू शकत नाही, मी हिला बायको म्हणू शकत नाही. आणि ती घडी घडी जवळ यायची. भोलेनाथांनी सांगितलं, जर माझ्या जवळ आली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही, माझी शपथ आहे तुला मला हात लावायचा नाही. भांडण चालू असताना नारदजींचं विमान अगदी योग्य वेळेवर नारद येतो, बरोबर करेक्ट टाइमावर. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सती माता, तुम्हाला काही माहीत पडलं का? म्हणे आमना घरमा दांगडू गुज्जायले म्हणे. तो जाऊ द्या म्हणे, तुमच्या बापाच्या घरी भोलटा मोठा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्हाला माहीत पडलं का? हिला तर आनंद झाला, मन बाप ना घर म्हणे. हा. तिने भोलेनाथांना सांगितलं, चालता का? बोले बाबा म्हणे पहिले गेलो अपमान झाला, पण मी समजदार नवरा आहे, तुझ्या बापाच्या घरी मी तू जाऊ नको असं म्हणणार नाही, पण तुझ्या नवऱ्याचा जिथं अपमान होतो तिथं तू गेलेलं मला काही माझ्या बुद्धीला पटत नाही. ती म्हणे तुम्हाला युगो आहे, तुम्हाला ॲटिट्यूड आहे, तुम्ही घेऊन बसतात. बोले बाबा म्हणे तुझ्या पाया पडतो, तुझा आनंदीला म्हणीला सोडून येतं जायचं. ती गेली सतीमाता आणि गेल्यावर मंडप टाकलेला होता 3.5 कोटी रुपयाचा. लाईट, या लाईटांचा एक विशेष, या मग काय या माणूस बी गोरा दिकस लाईटच मग मनकडे काय केला मी गोरा आहे ऑलरेडी. विनोद वजा करा. सती जेव्हा बापाच्या घरी गेली, बापाच्या घरी गेल्याच्या नंतर तिच्याशी कोणी बोलायला तयार नाही, बहिणी नाही, माय नाही. आणि सतीला राग आला. सतीने तिच्या आईला सांगितलं, आई अगं मी आली, तुमचं बोलायला रिकाम पण नाही बरं का रतन दादा. आणि जेव्हा ती तिच्या आईला सांगायला लागले की माझ्याशी कोणी बोलत नाही, असं नाही तसं नाही, राजा दक्षाने एका मिनिटात तिला शांत केला. तुला कोणी बोलवलं का इथं? शानपणा करत येतं निघितून. खरं खरं सांगा कसं वाटलं असेल तुम्ही जर तुमच्या बापाच्या घरी गेले आणि बापाने कधी म्हटलं तुला कोणी बोलायला, वैगार काय करशात? आणि दोघी वेळा अपमान झाला ना, एकच कारण होतं, नवऱ्याचं ऐकलं नाही.
पहिल्यांदा रामांची परीक्षा घेऊ नको असं सांगितलं, तिथं बी शहाणपणा केला. बापाच्या घरी जाऊ नको, तिथं बी शहाणपणा केला. आणि मग तिला रिअलाईज झालं की आपण नवऱ्याचं ऐकलं पाहिजे होतं. आणि तिने डायरेक्ट तिच्या बापाला सांगितलं की पप्पा, तुम्ही मागच्या वेळेस माझ्या नवऱ्याचा अपमान केला. मला वाटलं माझ्या नवऱ्याला गर्व आहे, माझ्या नवऱ्याला इगो आहे, पण माझा नवरा चांगला होता. इथं येऊन तुम्ही सुद्धा माझा अपमान केला, तुम्ही कधी सुधारणार नाही. पण सावधान, मी तुमचा कोणताच यज्ञ पुरा होऊ देणार नाही. आणि डायरेक्ट विचार न करता अग्निबळ तप केलं आणि डायरेक्ट यज्ञकुंडामध्ये शेती मातेने उडी मारली. सगळे यज्ञाचा भस्मसात झाला. आणि जसं सती मातेने त्या यज्ञामध्ये कमी घ्या, माझा आवाज गेला पाहिजे ना. सती मातेने जसं त्या अग्निकुंडामध्ये दाह केला, ब्रह्मदेवाने वाणी केली की आता या सतीच्या मरणाचा बदला भोलेनाथ तुमच्यापासून घेणार. आणि जसं सतीच्या मृत्यूचं कारण भोलेनाथांच्या कानावरती पडलं, भोलेनाथांनी डोळे उघडले. तिसरा डोळा उघडला, आपल्या जटांमधून एक केस काढला. वीरभद्र नावाचा एक राक्षस तयार केला. वीरभद्र नावाचा राक्षस जन्माला घातला आणि त्याला सांगितलं की कोणालाच जिवंत ठेवायचं नाही. वीरभद्र पुढे चालतोय, 1 कोटी भूतगण मागे चालताय. त्याच्यानंतर चंडिका असेल, कालिंका असेल, दुर्गा असेल, वीरभद्र असेल. विंचवांचा पाऊस पडत होता आणि सर्व पृथ्वीला घाम सुटावा अशा पद्धतीने स्वतः वीरभद्र हा मोठे मोठे पावलं टाकत त्या दक्षाच्या महलाकडे प्रवेश करतोय. जाता जाता इंद्र मध्ये आला, इंद्राला मारलं. विष्णुदेव मध्ये आले, विष्णुदेवालाही बाहेर फेकलं. सप्तऋषी, गंधर्व, इंद्र, चंद्र सगळ्यांना युद्धामध्ये वीरभद्र हरवतो आहे. आणि ज्याने आमच्या मातेचा वध करण्याचं निमित्त नियोजन केलं, मी त्याला जिवंत ठेवणार नाही. सगळ्या दक्षाच्या घराला आग लावली आणि सगळ्यांना मारता मारता शेवटी त्या दक्षाला सुद्धा पकडलं. आणि ज्या दक्षाने भोले बाबांचा अपमान केला होता त्या ठिकाणी नंदीने शाप दिला होता, तुला बोलायची अक्कल नाही, त्याच्यामुळे तुझं तोंड हे माणसाचं नाही तर तुझं बोकडाचं होईल. आणि त्याच शापाच्या पुनरावृत्तीसाठी वीरभद्र नावाच्या राक्षसाने छातीवर पाय ठेवून राजा दक्षाची मान कापली आणि त्याचा विनाश केला. उमापती महादेव. अशा पद्धतीने सती मातेचा उद्धार झाला. सती मातेला अग्निडाग देण्यासाठी ही सुद्धा लीला स्वतः भोलेनाथांची होती. आणि याच्या मागचं एकच कारण होतं, सतीला शुद्ध करायचं होतं. कारण सतीला रामांनी माय म्हटलं होतं, तिला आता बायको म्हणून भोलेनाथ स्वीकारू शकत नव्हते, म्हणून तिला अग्नीमध्ये स्वतः प्रवेशित करून सती मातेला पवित्र करण्याची लीला सुद्धा स्वतः भोलेनाथांनी रचली होती. हे तमाम शिवभक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझा पुढे काय झालं माहिती आहे तुम्हाला? भयंकर खतरनाक घटना आहे. आता घरी गेल्यावर विचार करायचा फक्त. आता स्वतः हिमालय आणि मेनका या दोघांचं लग्न लागलं. या दोघांनी तप केलं होतं माता दुर्गाचं. आणि जेव्हा पहिल्यांदा लग्न करून सती ही हिमालयावरती आली, तेव्हा हिमालयाने मनातल्या मनात विचार केला होता, अशी जर माझ्या पोटी मुलगी राहिली असती आणि माझ्यावर अशी खेळली असती तर किती आनंद आला असता. ते भोलेनाथांनी ऐकलं होतं, सतीने ऐकलं होतं. पुढची लीला त्या दोघांनाही माहिती होती. आणि म्हणून हिमालय आणि मेना या दोघांच्या तपासाठी स्वतः सती माता त्यांच्या उदरी जन्माला जाते. आणि जी पर्वताच्या पोटी जन्माला आली, पर्वताची मुलगी म्हणून तिचं नामकरण केलं पार्वती. येते का लक्षामध्ये? पर्वताची मुलगी म्हणजे पार्वती. आणि तिच्या आईने तिला नाव दिलं होतं उमा. काय नाव दिलं होतं? उमा. या शब्दाचा अर्थ होतो तप करू नको. काय करू नको? कारण सती अवतारामध्ये तू जे तप केलं हे माझ्याकडनं बघवल्या गेलं नव्हतं. आणि आता तू जन्माला आली, लहानची मोठी होताना तुला ती सवय आहे, मागच्या जन्मीचा गुणदोष तुझ्याकडनं जाणार नाही. मी तुझ्या हात जोडते, तप करू नको. याच शब्दाचा अर्थ विग्रहित केला व्याकरणाने उमा. माझं खोटं पटलं, घरी गेल्यावर गुगलला टाकून बघा उमा या शब्दाचा अर्थ काय होतो. आणि मग उमेचा जन्म झाला, पार्वतीचा जन्म झाला. पण या ठिकाणी एक गंमत अशी फसली
की त्याच काळामध्ये भोलेनाथांनी डायरेक्ट आपले डोळे लावले, तप चालू केलं. आता बायको मेल्याच्या नंतर खरं खरं सांगा, जीवनात काही शिल्लक राहतं का? नाही ना बाबा. हां हां, बाई भांडेल, बाई मारेल, बाई रागवेल, पण तुम्ही दवाखान्यात असले ना तर रात्रभर जागेल सुद्धा बाईच. आणि तुमच्या तोंडात घास टाकेल ती बाई. मी असं म्हणणार नाही की तुम्ही बाईवरच प्रेम करा किंवा आईवरच प्रेम करा. तुमच्या घरात जर तुम्हाला भांडण नको असेल तर या गरिबाचं एक वाक्य घरी घेऊन जा. बाईने जर आईबद्दल काही सांगितलं तर आईला काही बोलू नका. आईने जर बाईबद्दल काही सांगितलं तर बाईला बोलू नका. ते फक्त हो म्हणान पुढे चाला. येते का लक्षामध्ये? बाईचं ऐकून आईला बोलले तर आईला वाटतं बैल वैजायले, आणि माय ना ऐके सण बाईले बोलो ते बाई म्हणस की अहो अजून बी मोठा वहिना नाही घरमा दांगडू घुशी जास. बाईचं बी ऐका, आईचं बी ऐका. आणि कमलेश महाराज तुम्हाला एक सांगतो मी, आपल्या घरी पगार झाला ना की तो बाईच्या हातात द्यायचा. कोणाच्या हातात द्यायचा? कोणाच्या हातात द्यायचा? बोला ना हो. बाईच्या. त्यातली अशी वाट नाही या का ते गंमत पसाडी राहणार. बाईच्या हातात पैसे द्यायचे आणि तिच्या कानात सांगायचं मन माय पादीचा. आणि माईले पहिलेच सांगा ना, तिथून पैसा दे मन बाप्पा देवाना. आणि बापले लगेच सांग देवानं म्हणे माय जो तुम्हाकडे पैसा दे ना, तुम्हाला वो उपा देवाना. आणि तिला सांगा ना कपाट माठी दे. होईल का भांडण? होईल भांडण? कितलं सोपं आहे. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी, कथा ऐकून हे माणसं घरी आले ना की तुम्ही त्यांच्या पहिले घरी जात जा. आणि घरी आल्या आल्या लगेच त्यांना विचारत जा, सुंदर अशी कथा झाली, तुम्ही खाली मांडी मारून बसले होते, तुमचे पाय दुखत असतील, दाबून देऊ का? किती आनंद होईल त्याला. ती म्हणेल इतका बदल कसा झाला? तिला म्हणा मी कथा ऐकून आली. लगेच त्याला सांगा तुम्ही दिवसभर काबाड कष्ट करता, हाडाचं पाणी हाडाचं काळ रक्ताचं पाणी आपल्या घरादारासाठी तुम्ही किती राबता. मी तुमच्या डोक्याची जरा मालिश करून देऊ का? तो डायरेक्ट येडा विजयी. तो म्हणे अरे बापरे अशी कथा ते रोज व्हायला पाहिजे म्हणे साली. आणि ती मस्तपैकी चंपी करत असताना त्याला लगेच सांगायचं ऐका ना, तुम्ही सुंदर असं देवाचं गोड भजन केलं, तुमचा गळा दुखत असेल जरसा चहा पाणी देऊ का? तुम्ही दुसरा विचार नका करू. लगेच मनात पाप येतं तुमच्या, त्याला हळदीचं दूध वगैरे देऊ का? तेव्हा तो मनातल्या मनात सांगेल आज अगर तुमने हमें जहर दे दिया तो भी हम पी लेंगे. आणि मग हळूच त्याला मस्तपैकी हळदीचं दूध द्या, त्याच्याजवळ मस्तपैकी खाली बसा, त्याच्या पायाचे तुम्ही अंगठे ओढा आणि हळूच सांगा मन भाऊनं लगीने मग शॉपिंगला जाणं होतं सकाळ. तुम्ही काय टाळ्या बाजी राहणार. काकाला आनंद झाला म्हणजे त्यातले समजे घ्या. खरं सांगा भांडण होईल का? इतू तितू जिंदगी आहे आणि त्याच्यामध्ये बी भांडणं करायचे नाही. मस्तपैकी आनंदाने संसार करायचा. नाहीतर एक दिवस तुमच्यावर कोणती पाडी येईल माहिती आहे? तुम्ही टेटस ठेवणार. अरे कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार, माझ्या राणीचा दरबार. मग तुम्ही रडणार. मग तुम्हाला आठवेल की हिला आपण शिव्या दिल्या, हिच्या मायबापाचा उद्धार केला, हिला आपण इतकं बोललो. पण माणसांनी गोष्ट लक्षात घ्या, शिवकथेमध्ये रुद्रगीता नावाची एक संहिता आहे आणि रुद्रगीतेमध्ये संसार कसा करावा असं नारदांनी पुरंजनाला सांगितलेलं आहे. काही शोभे देणार नाहीये. ज्या बाईने तुमच्यासाठी घरदार सोडलं, मायबाप सोडले, कुवारपण सोडलं, सगळ्या इच्छा मारून ती दिवसभर तुमच्यासाठी राबत असेल तर माणसाचं कर्तव्य आहे त्या बाईच्या भावनांचा आदर करणं. आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही माना, अगर नका मानू, अधोगतीला तुम्ही जाणार. भोलेनाथांचं सतीने ऐकलं नाही. शेवटी काय झालं तुम्ही कथा ऐकताय. पत्नी गेली, त्यांनी तपाला सुरुवात केली आणि तप करत असताना इकडे एक तारकासूर नावाचा राक्षस मातला होता
आणि त्या तारकासुराला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. काका लक्ष देऊन ऐक जा. तारकासुराला ब्रह्मदेवाचं असं वरदान होतं की तुला फक्त आणि फक्त शिवपुत्र मारू शकतो. कोण मारू शकतो? शिवपुत्र. आणि शिवपुत्र मला मारू शकतो असं वरदान त्या तारकासुराने का मागितलं होतं? कारण त्याला माहिती होतं सती मातेने आत्मदहन केलं, भोले बाबा तप करायला गेले, आता यांचं लग्न काही झालेलं नाही, यांना काही मुलबाळ होऊ शकत नाही आणि मला काही कोणी मारू शकत नाही. पण सावधान, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. काय गोड आहे महाराज. जीते भी लकड़ी मर के भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का. कबीर महाराज खूप गोड वर्णन करतात. जा में तेरा जन्म हुआ था, ओ पलंग था लकड़ी का. जा में तेरा बचपन सोया, ओ पलना था लकड़ी का. लाकडाचं माणसाचं खूप जवळचं नातं आहे. गया पाठशाला पढ़ने को, जेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकायला गेले, जिस पटिया पे लिखना सीखा, वो पटिया था लकड़ी का. पटिया पे जब लिख नहीं पाया, मार पड़ा था लकड़ी का. गुरुजींनी मारलं, ती काठी सुद्धा लाकडाची होती. जिसमें तेरा ब्याह रचाया, ओ मंडप था लकड़ी का. बूढ़ा हुआ और चल नहीं पाया, लिया सहारा लकड़ी का. येते लक्षात. शेवटी गोड वर्णन करतात. शेवटी सगळ्याला मरायचंय. जिसमें तुझको आग जलाया, वो सरपण था लकड़ी का. कहत कबीरा सुन भई साधु, ले लो तंबूरा लकड़ी का. जीते भी लकड़ी मर के भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. जीते भी लकड़ी मर के भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का.
उमापती महादेव की. आणि भोलेनाथ तपासाठी निघून गेले. इकडे तारकासूर नावाचा राक्षस मातला. जेव्हा जेव्हा चांगले लोक शांत बसतात तेव्हा तेव्हा वाईट लोक उड्या मारतात. हा बी सिद्धांत आहे बरं. भोलेनाथ तपाला निघून गेले आणि या तारकासुराने सगळ्या देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. पण श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सुंदर सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माची हानी होते. माझा श्लोक पूर्ण राहिला, तो पूर्ण करून घेऊ आपण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा चांगल्या लोकांना त्रास होईल, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल आणि जेव्हा जेव्हा साधू संतांवरती अत्याचार होईल तेव्हा तेव्हा मी जन्माला येईल युगायुगांमध्ये. असा सुंदर असा उपदेश परमात्म्याने. माझी सर्व महिला, सर्व माता भगिनींना विनंती असेल, जीवनात तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा, नका वाचू, काही दोष लागणार नाही. पण ज्या परमपवित्र सनातन हिंदू धर्मामध्ये तुम्ही जन्माला आल्या, कमीत कमी त्या हिंदू धर्माचा ग्रंथ कमीत कमी एक वेळा तरी आपण आयुष्यामध्ये वाचला पाहिजे. मी महिलांना याच्यासाठी सांगतोय की माणसांना वेळ नाही आहे की नाही. आणि तुम्ही वाचलं म्हणजे तुमचं पुण्य नवऱ्याला भेटणार आहे. म्हणून काळजी बिडजी काही करायची नाही. नवीन पद्धत आहे आता. माणूस पूजा करतो आणि बाई हात लावते आणि डायरेक्ट पुण्य ती नांग माझाच म्हणे. पुण्य डायरेक्ट सप्लाय बस. आता मी नवीन शोध लावले, माणूसनी जेवण करून बाईने फक्त हात लाव. भोलेनाथ तपाला बसलेत. इकडे तारकासूर नावाचा राक्षस मातलाय. त्याला तर वरदान होतं, तुला शिवपुत्र मारेल फक्त. तो आनंदी होता, देवांना त्रास देत होता आणि देवांना त्रास देत होता म्हणून आपण हा श्लोक घेतला होता. आणि ते एक आपण पद घेतलं की जेव्हा जेव्हा हानी होईल धर्माची, साधू संतांची, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. आता भोलेनाथ तप करताय. सगळेचे सगळे देव आता ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही असे वरदान देऊन टाकता आणि हे आम्हाला त्रास देता. ब्रह्मदेवाने सांगितलं, आता मी जे वरदान दिलं ते दिलं, उपाय सांगा. त्या भोलेनाथाला उठवा. ब्रह्मदेव म्हणे, ज्याले मरण होई त्याने उठाडो भो. माझा बी जीवनातला एक नियम आहे, मला जर कोणी झोपेतून उठवलं मिळ्या कानपटामध्ये देस. आता तो दोष आहे म्हणा, घरभर असं बाहेर नाही. मी घरी झोपलेलो असलो का माझ्या घरामध्ये देवपूजा सुद्धा एकदम घंटी बी वाजवत नाही घरचे. कारण जोपर्यंत झोप चांगली होत नाही आणि जेवण चांगलं जात नाही, मन डोकं काम करत नाही. लोक म्हणता महाराज लोकांनी लवकर उठलं पाहिजे. तुमले काय माहिती आहे, रातभर प्रवास करणं पडत, काय जल्दी उठे माणूस. ज्या व्यक्तीने रात्रभर संच्या खात्यामध्ये मशीन चालवली त्याला कधी तुम्ही म्हटलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, तो फाट का गई मारी आपले. तो ज्ञान नको शिकाडू, रातभर काम करेल. मी तुम्हाला ते सुद्धा शेवटच्या दिवशी सांगणार आहे की झोपायची अवस्था, जेवणाची अवस्था, पाणी कधी प्यायचं, हे सगळं तुम्हाला सांगेल. तुमच्या जीवनातले सगळे दुःख आयुर्वेदाने कमी होतील, काळजी करू नका. आता त्या देवांनी सांगितलं की तुम्ही म्हणता की त्याला शिवपुत्र मारू शकतो. तो भोले बाबा तपाला बसला. कसं होईल आता ही गंमत. तर त्यांनी कामदेवाला बोलवलं. कोणाला बोलवलं? कामदेव. हा कामदेव खतरनाक आहे, अहो सुधरूच देत नाही. कपड्यांच्या दुकानात बाई पाहिली पुतळा तरी यांनी सेल्फी लिहिली नाही. इथला बेकार आहे कामदेव. काशीला फिरायला गेलो होतो संसारे काका मी. त्या बाहेर देशातल्या बाया होत्या. अख्खा लोक त्याच नाकडे फोटो काढायला. हा कामदेव आहे. आणि लक्ष देणं एकदा, अट्रॅक्शनवरती कंट्रोलायझेशन करणं हे मेंदूचं काम आहे. अट्रॅक्शनवरती कंट्रोलायझेशन म्हणजे आकर्षणावरती नियंत्रण जो करू शकतो तो जितेंद्रिय होतो. आणि जो जितेंद्रिय होतो तो हनुमंत होतो, तो दास होतो, तो भक्त होतो. तेव्हा देवाची प्राप्ती, त्याच्याशिवाय नाही. सगळ्या देवांनी त्या कामदेवाला बोलवलं, सांगितलं की या भोले बाबाला तुम्ही उठवा. कामदेव तयार झाला. पण कामदेवाची बायको, तिचं नाव रती, ती म्हणे मी जाऊ देवाव नाही.
पण सगळ्या देवांनी सांगितलं असं आगाऊ काम करू नको, सगळ्या देवांचं भलं आहे त्याच्यामध्ये. शेवटी कामदेव त्या गुफेमध्ये गेले, धनुष्यबाण घेतला, भोले बाबाच्या हृदयावरती मारला, भोले बाबाने डोळे उघडले, डायरेक्ट कामदेव भस्म. रती सगळ्यांकडे रडत गेली. रतीने सांगितलं मी नाही सांगत होती, तुम्ही ऐकलं नाही, माझा नवरा मेला, जिवंत करून द्या. तेव्हा भोलेनाथ सांगतात सृष्टीच्या कल्याणासाठी त्याने माझ्यावरती बाण टाकला, मी वरदान देतो हा कृष्णाचा मुलगा म्हणून जन्माला येईल आणि त्याचा पुनर्जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न. आणि त्याने सुद्धा शंभरासुराला मारलं, कारण शंभरासुराला सुद्धा वरदान होतं की तुला कृष्णपुत्र मारू शकतो. ही सगळी आडाघडी आहे. शिवपुत्राला तारकासूर, कृष्णपुत्र प्रद्युम्न. हे खूप किचकट आहे, मी सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आता भोले बाबा जागृत झाले आणि सगळ्यांनी भोले बाबाला सांगितलं की आता जागे झाले नाही, काम करा, पटकन लग्न करा. भोले बाबा म्हणे डोकं बीर झाले का? अरे आत्ता माझ्या सतीने आत्मदहन केलं, गण दिन वैग्यात म्हणे, तुमच्यासाठी तिने पुनर्जन्म घेतला, हिमालय आणि मेण्याच्या पोटी जन्माला आली, पार्वती म्हणून प्रसिद्ध आहे. भोले बाबाने सांगितलं एक वेळा दुःख भोगलो मी, डबल नाही भोगणार आता. आणि जर तिला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तिला मागचे नियम आठवा, तिने माझं ऐकलं नाही आणि अशी जर न ऐकणारी असेल तर मला कुवारं राहिलेलं कधीही चांगलं. चांगला चांगला लगीन माझं वय उभा राहतच ना, फोटोग्राफर सांगत चला स्माईल करो प्लीज स्माईल. तो काही हसत नाही फोटोग्राफर, त्यांना कानमा सांगत आज अना दिन हसिले काल दिन पाहिन. आणि भोलेनाथांनी सुद्धा मग सगळ्यांच्या हितासाठी सध्यांच्या कल्याणासाठी पार्वतीशी विवाह करायचा त्यांनी होकार दिला. पण नियम एकच होता, तिला जाऊन आधी तुम्ही परत परीक्षा घ्या. स्वतः सप्तऋषी तिथं गेले, सप्तऋषींनी शिवाची निंदा केली, तो गोसाई आहे, त्याच्याकडे घरदार नाही. कारण हा भोलेनाथाला अनुभव आला होता, आई लगीन करले तर नंतर नाटके करस, घर नाही, दार नाही, प्लॉट नाही, मग मला इथं चित लागत नाही, मला इथं गरमी होते. भोले बाबा म्हणे पहिले सगळं क्लिअर करून या. भोलेनाथांची निंदा केली सप्तऋषींनी माता पार्वतीजवळ. त्याच्या अंगावर कपडे नाही, तो कैलासावरती राहतो, त्याला घर नाही, दार नाही, तो भस्म लावतो, गळ्यामध्ये साप आहे. ती म्हणे जसा असेल तसा, मला आता टोमणे मारू नका, मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे. शेवटी हिमालयाला मेनेला खूप आनंद झाला आणि विनंती केली की आमच्या मुलीचा तुम्ही स्वीकार करा. आणि भोलेनाथांनी जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसोबत विवाह केला आणि विवाह केल्याच्या नंतर पुनश त्यांचा संसार फडा रूपाला आला. उमापती महादेव की जय. आपण आपल्या कथेच्या समाप्तीच्या पर्वाकडे उत्तरायणामध्ये प्रवेश करतो आहे. खरोखर आनंद आहे. पहिल्या वर्षी जेव्हा गोकुलधाम सोसायटीमध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन होतं तर खूप कमी लोक असायचे. बघता बघता गोकुलधाम सोसायटीत घरं वाढले, त्याच्यानंतर इकडे वैकुंठधाम, गोमानसिंग सोसायटी, नीलकंठ, त्याच्यानंतर इकडे आता शिव रेसिडेन्सी, त्याच्या पलीकडे अजून शिवदुसरी रेसिडेन्सी, असा सगळा जनसमुदाय इथं आपला जमतोय. बघता बघता पहिल्या वर्षी खूप भेद होते, त्या गल्लीतले लोक, या गल्लीतले लोक. पण माझी विनंती असेल तुम्हाला, एक साधू म्हणून ऐका, गल्ल्या गुल्ल्यांचा भेद करत जाऊ नका, कारण तुम्ही सर्व महाराष्ट्रीयन मराठी आहात. आलं का लक्षामध्ये? गल्ल्या, कॉलन्या, कंपाऊंड, आई आमनं ते तुमनं काहीच नाही आपलं. हात पसारे आया है, हात पसारे जाएगा. नातेवाईकांशी चांगलं राहण्यापेक्षा शेजाऱ्यांशी चांगले राहा, कारण अर्ध्या रात्री 12 वाजेला शेजारी कामात पडतो आणि बाया शेजाऱ्याकडे म्हणता मन भाऊन असं मन भाऊन तसं. आई मरी गई तरी भाऊनाने ठेवाले. शेजारी धर्म खूप पाडला पाहिजे. आणि शेजाऱ्याशी जर तुमचं बनत नसेल ना, सगळं काढून टाका डोक्यातून, कारण शेजार धर्म हा खूप महत्त्वाचा धर्म आहे. भलते भांडणं शेजाऱ्या तुमच्याकडे नाही बरं, आपल्या तर बापरे सगळ्या देव्या राहता इथं, सगळे देव आहेत, काही तर महादेव आहेत. भांडणं बिलणं बिलकुल नाही, कारण आपण कथा ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण सगळे चांगले लोक आहोत, आपण चांगलं राहिलं पाहिजे, नाही तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला. ऐका आता, भोलेनाथ जागृत झाले. सगळ्या देवांनी सांगितलं की भोले बाबा तुम्ही लवकरात लवकर लग्न करा.
जे लोक थोडे उशिरा आले होते त्यांच्यासाठी एका मिनिटामध्ये फक्त 30 सेकंदात सांगतो बरं का. भोलेबाबाचं लग्न लागलं, कैलास पर्वतावरती आले, भांडण झालं, रामाची परीक्षा घेतली, बापाकडे गेली, अग्नडा झाला, परत तिचा आता पार्वती म्हणून इकडे जन्म झाला. त्याच काळामध्ये भोलेनाथ तपाला गेले, तपाला गेल्याच्या काळामध्ये तारकासुराचा जन्म झाला. तारकासुरा वरदान, शिवपुत्र तुला मारू शकतो. परत आता कामदेवाने बाण मारला, प्रद्युम्नेचा अवतार त्याचा पृथ्वीवरती झाला. प्रद्युम्न्याला मारायचं होतं शंभरासुराला आणि शिवपुत्राला मारायचं होतं तारकासुराला. इथपर्यंत आपण कथा स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने सरकत आलो. पुढे ऐका आता. सगळ्या देवांनी सांगितलं की तुम्ही लग्न करा. देवाने लग्नाची मंजुरी दिली, लग्न झालं, आनंदामध्ये सुखाचा संसार चालू झाला. 4 महिने झाले, 5 महिने झाले, 2 वर्ष झाले. सगळ्या देवांनी एकमेकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि मेसेज टाकला. म्हणे का रे, अहो भाऊनं लगीन कसा कुर्ता लायला होतं. म्हणे कसं कुर्ता, म्हणे आपले मुलगा पाहिजे, म्हणे शिवपुत्र. भोलेबाबाला काय याद बीत पडी गई, पण भोलेबाबाला बोलायची कोणाची ताकद नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं की चला तर सगळेचे सगळे मीटिंग. आणि वर्गणी मागायला जाणारी कमिटी सुद्धा काही ठिकाणी माणूस वाकडा असतो, काही ठिकाणी बाई वाकडी असते. पण देवाला देत असताना जर तुम्ही खिशाचा विचार केला, देवाचा विचार करत असताना जर तुम्ही 1000-500 रुपयाचा जर विचार करत असाल तर एक वेळा फक्त आपल्या माइंडमध्ये विचार करा की तो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला तुमच्या धनाची अजिबात गरज नाही. तुम्ही जे धन त्याला देताय तो कोणाचा रुपया ठेवत नाही. त्याने द्रौपदी मातेचा फक्त बोटाला चिंधी बांधली होती आणि वस्त्रहरणाच्या वेळेस त्याने त्या चिंधीच्या बदलेमध्ये 1000 मीटरचा कपडा देऊन टाकला होता. मुष्टीभर पोहे घेऊन गाव सोनियाचा दिदला 18 विश्व दारिद्र्य भोगणारा सुदामा हा मुठभर पोहे देवाला देतो आणि त्या पोह्यांच्या बदले माझा श्रीकृष्ण परमात्मा त्या सुदाम्याचं जीवन बदलवून टाकतो. हा देवाचा न्याय. हा लक्षातच येत नाही आपल्या. आपलं काय माहिती आहे का, ज्या ठिकाणी खर्च करू नये त्या ठिकाणी माणूस खर्च करतो. अरे नाश्त्याला बसलो तर 200-250 रुपयाचा नाश्ता करणारे आपण माणसं आहेत. जेवणाला बसले तर 1500-2000 रुपये खर्च करणारे आणि दारू पिणाऱ्यांचा तर विषयच नाही. 20-20 हजारापर्यंत दारू पिणारे लोकसुद्धा या काळामध्ये आहे. पण देवाचं काम आलं का त्यांच्या खिशातून काय पैसा नाही गत. म्हणजे तुम्ही द्यावा असं माझं अजिबात म्हणणं नाही. तुम्ही जे देणार ते देव स्वीकार करणारे. फक्त एक लक्षात ठेवा, जितकं तुमच्याकडून तितकंच देवाकडून, कारण देवाचा न्याय भलता वेगळा आहे. आणि आता त्या ब्रह्मदेवा आणि सगळेचे सगळे मीटिंग टाईक भोलेबाबाच्या घरी. आणि पार्वती माता गेली होती आपल्या मम्मीकडे पीठ दळायला, शेवाया करायच्या होत्या तिला. गंमत आहे बरं. पार्वती माता मेनेच्या घरी गेली होती, हिमालयाकडे बापाला भेटायला गेली होती. आणि तितक्यामध्ये सगळेचे सगळे देव भोलेनाथांकडे आले. बाहेर म्हणे घराच्या काही गोष्टी बाईकडे बोलाव्या लागत नाही. बाहेर बोलवलं. भोलेबाबा म्हणे काय काय म्हणे 2 वर्ष वय घ्यात म्हणे. म्हणे मग शिवपुत्र कुठं आहे. अर यात पडली म्हणे मला. यात पडली. भोलेबाबांना कमरेवर हात ठेवले, त्रिशूल बाजूला ठेवला. चला म्हणे मी शिवपुत्र द्यायला तयार आहे. बोला कोण घेतं. यांचं डोकंच काम नव्हतं करत. कोण घेतं म्हणे. हां 1 मिनिटात देतो म्हणे तुम्हाला शिवपुत्र. चला कोण घेतं. सगळ्या देवांनी मस्तपैकी गोल रिंगण केलं. मॅचमध्ये नाही करता का ते कॅप्टन लोक. चला पटकन घ्या कोण घेतं. मग सगळ्या देवांनी सांगितलं की एक काम करा भोले बाबा, सगळ्या देवांचं मुख म्हणजे अग्नी आहे. काय आहे. अग्नी आहे. या अग्नीच्या मुखात तुम्ही तुमचं तेज टाका, तुमचा अंश टाका. भोलेनाथांनी आपला अंश त्या अग्नीच्या मुखामध्ये टाकला. 2 दिवस झाले सगळ्या देवांच्या पोटात आग चालू होती, कारण ते भोलेनाथाचं तेज होतं. बघा कसा जन्माला होतो शिवपुत्र. ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. सगळ्यांच्या पोटात आग व्हायला लागली आणि सगळ्या देवांनी सांगितलं अग्नीला, भाऊ आई काही पचिनी राहणं म्हणे. म्हणून काय करता. ब्रह्मदेवाकडे गेले. काय करायचं. ब्रह्मदेव म्हणे आपले विचारू नका म्हणे, आपलं पोट 1 नंबर आहे म्हणे, तुम न तले जेव्हा म्हणे ते माझं. चला निघा. इनोनी पोळील्या नाही ते मग च्यवनप्राश खायला जेव्हा निघा आता. सगळ्या देवांनी विचार केला. अरे ब्रह्मदेवा तुम्ही आगाऊपणा करता म्हणे, एवढी काय घाई होती म्हणे. आणि तितक्यामध्ये ते पार्वतीला माहिती पडलं की माझ्या नवऱ्याचं तेज अग्नीने गिळलं. हातात पाणी घेतलं ना अग्नीला शाप दिला, तू माझ्या नवऱ्याचं तेज घेतलं, तो अधिकार माझा होता, पण तू माझा अधिकार घेतला, मी तुला शाप देते. इतकीच जर तुला भूक लागली होती तर याच्या पुढे तुझ्या तोंडामध्ये जे काही पडेल ते सगळं भस्म होईल. हा अग्नीला शाप दिला पार्वती मातेने. शेवटी त्यांच्या अग्नी पोटामध्ये फार आग होते. ब्रह्मदेवाने सांगितले एक काम करा, ते पोटातलं बाहेर काढून टाका. मग ते
बाहेर काढून टाका म्हणजे काय, एक काम करा म्हणे, सप्त ऋषींच्या पत्न्या या जंगलामध्ये आलेल्या आहेत म्हणे, गंगा नदीच्या काठी त्यांनी पडाव टाकलेला आहे. तुम्ही एक काम करा म्हणे अग्निदेव, हे तुमच्या पोटातला जो गर्भ आहे हा तुम्ही त्या सप्त ऋषींच्या रोमांतून, त्यांच्या केसांच्या छिद्रातून त्यांच्या शरीरामध्ये प्रवेशित करा. आता सप्त ऋषी बायका किती असतील? 7. किती? 7. सकाळी 4:30 वाजेचा वेळ होता. 3:15 तर 5:30 ब्रह्ममुहूर्त असतं. काय असतं? हां, तिच्यामध्ये गंगा नदीचं पाणी हे हिमालयातून आल्यामुळे खूप थंड होतं आणि डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू होता, खूप थंडी होती. या 7 बायांमध्ये एकाही बाईची हिंमत झाली नाही गंगेत जाऊन अंग धुवायचे. लक्ष देऊन ऐकदा बरं, संपली कथा. पण एक अरुंधती नावाची बाई होती, तिने सांगितलं किती थंडी वाजू द्या मी ते अंग धुसू. ती चालली गेली अंग धुवायला आणि तितक्याच वेळामध्ये अग्नी आला आणि त्याने ते साही त्या महिलांच्या गर्भामध्ये तेच टाकून दिलं. आता या 6 बाया जेव्हा घरी आल्या सप्त ऋषींकडे, सप्त ऋषी ते ऋषी ज्यांना भूत वर्तमान भविष्य सर्व कळतं ते ऋषी, त्यांनी त्यांना हात लावतात सांगितलं तुमच्या पोटामध्ये गर्भ आहे, तुम्ही पाप आहात, तुम्ही कुलटा आहात. घरातून काढून दिलं. परत जंगलात आल्या, पोटामध्ये त्यांच्या बी आग व्हायला लागली. मग त्यांनी काय केलं, थंड्या ठिकाणी गेले हिमालयावरती आणि आपल्या पोटातलं त्यांनी त्या हिमालयावरती टाकून दिलं. हिमालयाला बी काही ते सहन झालं नाही, हिमालयाने गंगेच्या प्रवाहामध्ये टाकलं, गंगेला सुद्धा सहन झालं नाही आणि गंगेने आपल्या काठावर फेकलं आणि ते परत त्या जंगलात आलं, ज्या जंगलामध्ये या सप्तऋषींच्या बाया होत्या. एक दिवस अचानक काय झालं, बाईला कोणती गोष्ट केव्हा आठवण येईल नाही सांगतायत, कवई बी काही बिया दिला गस. एका बाईला रात्री 12 वाजता आठवण आली, म्हणे चहा गायने शेजारीन लई जायले, ती तिथला वाजता मांगल गई. आठवण आली तिला, आता तिला असं वाटलं को याद पडी जाई. हे पार्वती मातेला बी आठवण आली आणि पार्वती मातेने भोलेनाथांना सांगितलं की स्वामी तुम्ही अग्नीच्या पोटामध्ये जेव्हा तेज टाकलं होतं त्याचं काही झालं का नाही? भोले बाबा म्हणे मी काही विचारलं नाही. लगेच अग्नीला फोन केला. अग्नी म्हणे बाबा आपल्या पोटात आग झाली होती, आम्ही सप्तऋषींच्या पत्नीच्या पोटात टाकलं. त्यांना शोधलं, त्यांना विचारलं, त्या म्हणे आम्हाला काही सहन झालं नाही, आम्ही हिमालयावर फेकून दिलं. हिमालय म्हणे आम्हाला काही सहन झालं नाही, मी गंगा नदीमध्ये टाकून दिलं. गंगा नदीला विचारलं, गंगा नदीने सांगितलं मलाही सहन झालं नाही, मी जंगलात फेकून दिलं. आता जंगलात शोध चालू झाला आणि शोधल्याच्या नंतर एक बालक भेटला त्या सप्तऋषींच्या बायकांजवळ. त्याचं नाव होतं कार्तिकेय. काय नाव होतं? कार्तिकेय. कार्तिक नाही हा, कार्तिकेय. नावं बी चांगले ठेवत जा, तोंडातच येत नाही, म्हाताऱ्या माणसांच्या तर लक्षातच राहत नाही असे नाव आहेत. आता शिवांश, या एका वर्षात जेवढे बी पोरं झाले शिवांशच आहेत सगळे. जो शिवाचा अंश म्हणे शिवांश, चांगलंय. 12 वर्षाने मुलगा झाला, नाव ठेवलं प्रसाद. वाटी टाका त्याला एखाद दिन. मग नावाचा मिनिंग लागला पाहिजे बरं. मग त्या सप्तऋषींच्या बायकांना सांगितलं पार्वती मातेने हे बाळ आमचं आहे, आम्हाला देऊन टाका. त्या म्हणे येडी झाली का म्हणे, तू तुझं आहे म्हणे, शहाणपणा करते. शेवटी नारदांनी मध्यस्थी केली आणि तो बाळ परत आणला. लहानचा मोठा झाला, त्याला सगळे शस्त्र अस्त्र सर्व शिकवले. लहानचा मोठा झाला आणि त्या कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला आणि सगळ्या देवांना मुक्ती प्रदान केली. उमापती महादेव की. आता आपण गणपतीच्या लग्नाकडे जातोय अगदी 5 मिनिटामध्ये. आता कार्तिकेय तर झाला. कार्तिकेयाची आईचं नाव काय? हा, पार्वती आहे की नाही? वा वा, अशीच कथा ऐकत जा म्हणजे आमले टेन्शन राहावं नाही. कार्तिकेयची माय सांगताच येत नाही ना. अग्नीच्या पोटातून सप्तऋषींच्या पोटात, त्या बायांच्या, हिमालयाच्या पोटात, गंगेच्या पोटात. पार्वतीचा काही संबंध नाही, तो शिवपुत्र आहे. काय आहे तो? तिच्यात जर पार्वतीने इन्व्हॉल्वेशन केलं असतं तर तो शिवपुत्र राहिला. इतका हुशार होता तारकासूर.
आणि मग आता पार्वती माता आंघोळ करते इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. आंघोळ करत होती तितक्यात भोले बाबा आले आणि आंघोळीसाठी 2 बाया होत्या, दास्या होत्या. त्या दास्यांचं नाव होतं जया आणि विजया. काय नाव होतं? जया आणि विजया. त्या जया विजयाने काय सांगितलं पार्वती मातेला? म्हणे पार्वती माता, अहो बाबाला काही मॅनर्स नाही म्हणे. अहो कवई बी विचारत नाही, पुसत नाही, दरवाजा टकटक वाजळत नाही, बेल वाजळत नाही, डायरेक्ट खुशी आहेस म्हणे. पार्वती माता म्हणे ते माझे पती आहेत म्हणे. अरे तुझे जरी पती असतील म्हणे पण आम्ही तर परक्या बाया आहे ना, तुझं कोणीतरी असलं पाहिजे. पार्वती माता म्हणे जास्त शहाणपणा करायचा नाही. माझे काय म्हणजे तो कार्तिकेय सुद्धा माझाच मुलगा आहे आणि शिव सुद्धा माझे पती आहे. आमच्या घरामध्ये दरार पाडण्याचा प्रयत्न करू नका. इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला सांगणं आहे, एखादी बाई जर तुमच्याजवळ एखाद्या बाईची चुगली करत असेल तर सावधान, तीच बाई तुमची सुद्धा चुगली तिसऱ्यागिरी करते म्हणजे करते. लिखी देस मी तुमले. चुगली करणारी बाई आपली कधीच नसते, तोंडावर बोलणारी पाहिजे. माझं चुकलं ना मला सांगा, सुधारायचं मला आहे. लोक काय करतात, ज्यानं चुकत त्याने नाही सांगतस, अक्का गावले सांगतस. सासवांनी सुद्धा हे धंदे जरा बंद करा. सोनेकून मीठ कमी झालं ताई दल्ली बाजिलीन शेजारी गई आणि दुसरा सासून म्हणे तू काही दक म्हणे. ते म्हणे काय होई घ्या तू काही दक म्हणे. ते शेजारच्या बाईने खाल्लं, अरे म्हणे याच्यात मीठ नाही, असे सोने म्हणे आमने काय करतस. आणि जिनी खाद ती संध्याकाळी आई दल्ली घरणी होती, ती नवले सांगती ना तू नी सासू आमनगर बाजिली नव्हती. प्रेम राहील, प्रेम राहील. मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या सोन्याला सांगितलं असतं की बेटा मीठ कमी झालंय, पुढच्या वेळेस लक्ष ठेव. प्रेम राहिलं असतं का नाही? आमनं चुकास. आणि इथलाच दांगडो आहे ना एक दिन आणि डायरेक्ट गाणं लिखिटा कमी. खरंच सांगा सासूबाई तुमची चुकी काहीच नसते का? घरातला तुमचा तो दुघडपणा या लोकांना दिसतो का? सुनांना आता असं वाटत असेल की महाराज बस असंच बोलत राहा, पण तुम्ही बी नेमन राहा. मायच्या ठिकाणी येते काही म्हणतील यांना काही समजत नाही, उचलच फेकी देस कामच ते. एका पार्टीची बाजू आम्ही घेत नाही, मतदान सगळीकडे सारखं झालं पाहिजे. चला पुढे ऐका. आता मी छोटे छोटे विनोद फक्त तुम्हाला स्टेबल ठेवण्यासाठी, झोप जाण्यासाठी असतात बरं. कारण शास्त्रानुसारच आपली कथा आहे. कुठल्याही प्रकारचा विक्षेप नाही, कुठल्याही प्रकारचा लंपटपणा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं बाहेर आपण जास्त भारूड भरती तर सांगण्याचा माझा प्रयत्न नाही, कारण कथा खूप मोठी, वेळ आपल्याला कमी आहे. त्याच्यानंतर त्या जया आणि विजयाने पार्वती मातेच्या कानामध्ये जे विष टाकलं होतं, एक दिवस काय झालं माहिती आहे का? त्या दोघी जणी सुट्टीवर चालल्या गेल्या आणि पार्वती माता आंघोळ करत होती आणि भोले बाबा लगे झाले आणि हिला आठवलं ते. आणि पार्वती मातेने भोले बाबाला सांगितलंय बघा तुम्ही असे धडकन येत नका जाऊ, टकटक करत जा, मला विचारत जा. भोले बाबा म्हणे तू काय पागल बिगल झाली का? मी रोज तर येतो, रोज येता नाही, याच्या पुढे चालणार नाही. ते म्हणे मी येईल म्हणे. मग तिच्या लक्षामध्ये आलंय जया विजया खऱ्या सांगत होत्या, मना कोणीच नाहीये. आग लाईन त्या निघ्यात. आणि मग पार्वती मातेने विचार केला आणि मग आपलं अंग घातलं आणि मडाचा गणपती बनवला. जे लोक देव मानत नाही ते म्हणता हा इथला मोठा कुठे मैनेंगस का, मग का ते अंग धुतणी होते का, आता काय यानं डोकं. आणि एवढा मोठा मड असतो का म्हणे अंगावर, आणि एवढा मड असला बी मग मडापासून काय काय जीव तयार होतो का? मी माझं सांगत नाही तुम्हाला, पुराणाचं सांगत नाही, तुमच्या घरातलं सांगतो मी तुम्हाला. महिला वर्ग खरं खरं सांगता तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी, तुम्ही जर 4-5 दिवस जर समजा अंग नाही धुतलं, 15 दिवस समजा, तर तुमच्या डोक्यात काय पडता? कोणलेच सांगाव नाही मी, सांगा काय पडता? काय पडता? जुवा. काय पडता? जुवा. खरं खरं सांगा बाबा, इथला वरिष्मा तुम्ही जुवासनं बिवारा कुठे दका का? येतच कोठे न्या? जुवा. कोठून येता? कोठून येता? तुमच्या डोक्याला जो घाम येतो ना, तो घाम जूला जन्माला घालतो. सामान्य व्यक्तीच्या घामामध्ये जर 14 पायाचा सूक्ष्म प्राणी जन्माला घालायची ताकद असेल तर माझ्या पार्वती मातेमध्ये एखादा सजीव निर्माण करायची ताकद नसेल? आहे ना ताकद, पण तुम्हाला ते शास्त्र अध्ययन माहिती पाहिजे. पार्वती मातेने सुंदर असा मडाचा गणपती गणेश तयार केला, प्राण फुकले, हातात डायरेक्ट फाटकं दिदीनं. जर समजा कोणी उन्हात टाकतात आज उडाई देवाना म्हणे, गणपती बाबा म्हणे आपले ते पहिले चालच म्हणे, ते चांगला घ्यायचा फोटो.
ऐका लक्ष देऊ ना. गणेशाने ते मस्तपैकी दंडुकला हातामध्ये घेतलं. तिकडनं भोले बाबा आले. खरं खरं सांगा, हे 2 प्रश्न फार महत्वाचे. डायरेक्ट कथा आपली संपली. खरं खरं सांगा, भोले बाबाला हा पार्वतीचा मुलगा आहे हे माहीत होतं का नव्हतं? नव्हतं. मग काय कामाचे ते भोले बाबा? त्रिकालदर्शी आहे ना ते. त्रिकालदर्शी आहेत का नाही? मग माहीत पाहिजे का नाही? माहीत पाहिजे. मग माहीत होशील का नाही? तुम्ही नाही बी म्हणणार, हा बी म्हणणार, मिनिंग जाऊ का? तुम्ही पूर्ण विचार करून कथा ऐका बरं का. भोले बाबाला माहीत असेल का नाही? मग आता कधी मी म्हटलं की माहीत असेल, मग मान का उडवली हा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही म्हणत असाल की माहिती नसेल, मग ते त्रिकालदर्शी आहे, त्यांच्यावर आपण कसा संशय घेऊ शकतो? मग त्यांचं म्हणे बेकार युद्ध झालं म्हणे. युद्धामध्ये डायरेक्ट त्रिशूल मारला आणि काय कापली? मान. मग काही लोक आपल्या धर्माची गंमत घेतात. मान उडवली म्हणे आणि हत्तीची मान लावली. मग हत्तीची मान लावण्यापेक्षा तिथंच पडलेले त्या गणेशाची मान का नाही लावली? मग आपले लोक म्हणतात बरोबर आहे. काय बरोबर आहे? काय माहिती तुम्हाला तो हत्ती कोण होता, त्याचा पुनर्जन्म कोण होता, आणि त्या हत्तीच्या उद्धाराचा मार्ग काय माहिती तुम्हाला? गाय अगर तुम्हारी माता है तो तुम्हारा बाप कोण है, असं सांगून आपल्या लोकांना फसवलं जातं. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, वाईट वाटेल पण वास्तव आहे. मुस्लिम लोक सांगतात, अरे हिंदू धर्म ऐसा है कि गाय का गोमूत्र पीते हैं और पीने वाला दूध पत्थर पे फेंकते हैं, ये ऐसी कौम है ना खरं? पण त्यांना कोण उत्तर देईल की खरंय आम्ही गोमूत्र पितो आणि दूध महादेवाच्या पिंडीवरती टाकतो, पण किती गोमूत्र पितो आणि किती दूध टाकतो तुम्ही हेही सांगा. काय 5 लिटर गोमूत्र पितो आणि थेंबर दूध टाकतो का? 5 लिटर दूध टाकतो आणि थेंबर. आणि आता 2014ला अमेरिकेने सांगितलं की गाईचं गोमूत्र पिणाऱ्यांना पोटाचा आजार होत नाही, कारण त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारच्या आयुर्वेदिक चिन्ह सापडतात. फक्त गोमूत्र हे गावठी गाईचं पाहिजे, जर्सीचं नको, नाही तर मग मसळीन चांगलं. हां, ते जर्सी गाय नको, जर्सी गाईचं तर दूधही नको. हां, गाय गावरान गाय, पण लोकांना दुधाळ गाय पाहिजे. ऐका, शेवटी ते मान उडवली. मान उडवल्याच्या नंतर मग ते नवदुर्गेचे अवतार झाले आणि भयंकर कार्यक्रम झाला. आणि मग ती काही ऐकायला तयार नाही. शेवटी ब्रह्मदेवाने, इंद्राने, सगळ्यांनी भोलेनाथाची प्रार्थना केली आणि सांगितलं की याच्यावर एकच उपाय आहे, ही काली माता आता शांत होणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त जमिनीवरती झोपा, ही तुम्हाला ओलांडणार नाही. रागामध्ये कालिंका मातेने कळत न कळत भोले बाबांच्या छातीवरती पाय ठेवणार, तितक्यामध्ये लाज वाटली, जीभ बाहेर काढली, राग शांत झाला. पण राग शांत होत असताना पार्वती मातेने सांगितलं, मी माझ्या मुलाचं दुःख विसरू शकत नाही. तुम्ही सगळेचे सगळे माझ्या मुलाला वरदान द्या, त्याला अग्रस्थान द्या. आणि आईच्या वचनांची पूर्ती करत असताना गणपती स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं. म्हणून गणपती म्हणजे गणांचा अध्यक्ष, गणांचा पती म्हणून त्याची नियुक्ती झाली. भागवत लिहित असताना, व्यासांचं भागवत लिहित असताना लेखणी तुटली म्हणून स्वतःचा दात तोडला आणि दाताने भागवत लिहिलं म्हणून एकदंत नाव पडलं. सगळ्या भक्तांचे पाप आपल्या पोटामध्ये जो साठवतो, ज्याचं उदर लंब आहे, तो लंबो उदर त्याचं नाव पडलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने या गणपती बाप्पाच्या सुंदर अशा कथा आहेत. गणपती मोठा झाला, कार्तिकीय मोठा झाला. दोघांच्या लग्नाचा विषय घरामध्ये निघाला. लक्ष देऊन ऐकजा बरं का. दोघांच्या लग्नाचा विषय घरामध्ये निघाला आणि लग्नाचा विषय निघाला आणि कार्तिकन गणपती सोबत आले. हा म्हणे माझं लग्न लावा आणि तो म्हणे माझं लग्न लावा. पार्वती मातेने सांगितलं, भांडणं करू नका, जो जगाला प्रदक्षिणा मारून पहिले इथं येईल त्याचं आपण लग्न लावू. कार्तिकाने इकडे तिकडे बघितलं नाही, डायरेक्ट मोरावरती बसला आणि चालला गेला. गणपतीने विचार केला, या उंदरावर कधी बसलो तर कार्तिकेच्या लग्नाला 10 वर्ष होतील, पण हा उंदीर काही प्रदक्षिणा मारणार? दिमाग, बुद्धी. लगेच आईला बसवलं, लगेच पाय धुतले, लगेच पप्पाले बसवलं, लगेच गोल फिरला आणि लगेच इमोशनल ब्लॅकमेल केलं गणपती बाप्पाने. माता पार्वती, तू मला जन्म दिला, तू माझं जग आहे आणि तुम्ही सांगितलं होतं जगाला प्रदक्षिणा मारा, मी तुम्हाला प्रदक्षिणा मारली, माझं जग तुम्ही आहे. पार्वती मातेला इतका आनंद झाला, लगेच जवळ घेतला, लगेच
सिद्धी आणि बुद्धी, रिद्धी सिद्धी नाही या, लक्ष देऊन ऐक जा. रिद्धी सिद्धी हे नाव खोटे. सिद्धी आणि बुद्धी या दोन मुली यांच्याशी गणपती बाप्पांचा विवाह नियोजित केला. सुंदर असा मंडप, सुंदर असा बँड, सुंदर असे वराडी. आणि आता मग त्या लग्नाची तारीख ठरवली. 8 ऑगस्ट. वेळ होता रात्री 11:15 वाजेला. ठिकाण होतं गोकुळधाम आणि पंक्तीचं ठिकाण होतं आपापलं घर. आता गणपती बाप्पाचं लग्न कशा पद्धतीने लागलं हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू या. नव्या घरे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरडा विनायकमः चिंतामणि सेवरा लेन्यान्द्री गिरिजात्मकां सुवरिदा विघ्नेश्वरं ओजरा ग्रामो जनसंस्थित गणपति कुर्या सदा मंगलम वधूवर्य शुभं भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरवनवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम वधूवर्य शुभं भवतु सावधान 5 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान 7 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान 9 लग्न विश्व मुहूर्त प्रवर्तते सावधान 11 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान
तदेव लग्नं धनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीव्यत ते मनसा स्मरामि शुभमङ्गल सावधान वरडी जाव साव शीतळ सावधान वजंत्री जाव साव शीतळ सावधान. एक मिनट